वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आमच्या घरात आहे लग्न माझ्या दीराचं आणि मला माझी शॉपिंग करायची आहे आणि मी जास्त काही करणार नाही कारण बऱ्यापैकी माझ्याकडे वस्तू आहेत आणि तेच मी रिक्रिएट करेल आणि बाकीचं मी ऑनलाईन पण मागवलेलं आहे आणि जे मला काही समक्ष डोळ्यांनी बघून घ्यायचं आहे तर त्याच काही गोष्टी घ्यायच्या आहेत। मी, माझी बहीण आणि माझी मुलगी गुडिया तर आपण जात आहोत रविवार पेठेत। त्याच्यानंतरसुद्धा मी जाणार आहे तुळशी बागेत जर मला इथं वस्तू नाही आवडल्या तर मग चला माझ्यासोबत आपण शॉपिंग करून मी काय काय घेतलं सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि याचीसुद्धा तुम्हाला काहीतरी मदत होणार आहे जर तुमच्या घरातही लग्न असेल तर। मग चला आपण स्टार्टिंग करूया नऊवार साडीपासून। तर इथं आम्हाला ऑटोवाल्याने उतरवलं तर ही आहे आपलं मनीष मार्केट म्हणजे रविवार पेठमधला मेन एरिया। तर मी इथं आलेले आहे या फेमस आहे त्या आंटींचं शॉप पूजा शॉप म्हणून। तर गुडिया आणि माझ्यासाठी वेलवेटची नऊवारी मला हळदीसाठी बघायची होती तर आधी आपण हे ट्राय करूया कशी वाटते, तुम्ही पण बघा। वाव तोंडात ना इकडे बघ। तर हा होता बर्गंडी कलर आणि बघू शकता किती सुंदर दिसत होती गुडियाला। तिची तर फिक्सच होती। आता चला सेम मॉम अँड डॉटर कॉम्बोमध्ये सुद्धा इथं तुम्हाला अवेलेबल मिळतं। बरेच पॅटर्न होते आणि इतकं गजबज एरिया आहे ना, जर तुम्ही शॉपिंग वगैरे करायला याल ना तर तुम्ही एक लिस्ट बनवा की एक्झॅक्ट तुम्हाला काय घ्यायचं आहे कारण नाही तर असंच वेळ निघून जाईल। तर मी माझी लिस्ट करून आलेली त्याच्यामुळे ठराविक ठिकाणी ठराविक गोष्टी बघणार असं ठरलं होतं। आणि तुम्ही बघू शकतात वेलवेट म्हटल्यावर असं हे बरंच मोठा हा पदर वगैरे होता आणि यांचं त्या काकूंशी मी तुम्हाला बोलून देणार आहे की त्यांच्याकडे काय काय व्हरायटी कसं कसं काय आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही बघू शकता थोडं छोटं आहे दुकान त्याच्यामुळे तिथं उभं राहून सर्व मॅनेज करायला पण गर्दी फार असते तिथं। तर हे अशा प्रकारे हा एक कलरसुद्धा खूप सुंदर दिसत होता आणि धोती टाईप असल्यामुळे नऊवार ही पटकन तिथं नेसून ट्रायसुद्धा करता येते म्हणून मला हे एक एक्सपिरियन्स बघायचा होता कारण मला एक घ्यायचीच होती नऊवारी कारण आपल्या सणावारांना लागत असते, झटकीपट होऊन जातं, कोण आपल्याला नेसवणार आणि ते वाट बघायला लागत नाही। आणि तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे खूप सुंदर दिसत होती नऊवारी आणि बाजूच्या आंटी त्यांना पण घ्यायची होती ते मलाच बघून विचार करत होते की छान दिसते म्हणून। तर मग चला नऊवारीचं तर एक झालं आपलं काम पण बघूया मी घेते की नाही कारण ओव्हरऑल सगळं बजेट बघितलं तर मला इतकं फारसं आवडत नव्हतं। आणि त्यांचं ऑनलाईन पण समथिंग काही इन्स्टाला पेज आहे तिथून पण त्या म्हटल्या की ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकतात। मग मी विचार केला की चला एक अंदाज मला घ्यायचा होता की कसं वाटतं काय वाटतं लुक आणि मी इथं अंदाज काढून घेतला। त्याच्यानंतर पुढे सांगते मी तुम्हाला मी घेतली की नाही घेतली पण हे तुमच्यासाठी सुद्धा मला दाखवायचं होतं की आपल्याला असं वाटतं की लग्नासाठी काय घ्यावं तर हा सुद्धा एक छान लुक तुम्ही लग्नाला किंवा हळदीला सुद्धा करू शकतात। आणि वेलवेट म्हटलं ना त्याची फॅशन कधीच ओल्ड नाही होत म्हणून वेलवेटमध्ये मला हे ट्राय करायचं होतं। आणि फर्स्ट ऑफ ऑल मला ब्राह्मणी वेलवेट नऊवारी हवी होती कारण तिचा लुक थोडा जास्त छान वाटत होता मला पण त्यांच्याकडे तो पॅटर्न नव्हताच त्याच्यामुळे ते म्हटले की जर हवं असेल तर मी ऑनलाईनसुद्धा तुम्हाला देऊ शकते पण मला ना डार्क ब्राऊन किंवा चॉकलेटी कलर म्हणतो ना मला तसं काही पाहिजे होतं किंवा हिरवं आणि ते म्हटलं मला शिवून पण देते पण मला ना थोडं काही गोष्टी पटल्या नाही। मी ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल की मी घेतली का नाही त्याच्यासाठी नेक्स्ट ब्लॉगचं नक्की वेट करा। आणि त्याच्यानंतर त्यांनी मला रॅप करायला परत पुन्हा मदत केली आणि त्याच्यानंतर त्यांचे स्टिचिंग चार्जेस काय किंवा कसं काय आहे त्यांचं स्टिचिंग ते तुम्हाला आता सांगतीलच त्याच्यामुळे ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा। बोला सांगा तुमच्या शॉपबद्दल। नमस्कार, माझं नाव भाग्यश्री सिंग आहे। आपलं दुकान आहे पूजा कलेक्शन नऊवारी साडी म्हणून रविवारच्या समोर आपल्याकडे सगळ्या टाईपचे नऊवारी साड्या शिवून देतात। मस्तानी, ब्राह्मणी, शाही मस्तानी, राजलक्ष्मी, कोल्हापुरी, तुमच्या घरातली साडी आणली ती पण शिवून देतो। 800 रुपये शिलाई, कुठलाही पॅटर्न घ्या। लहान मुलीची पण साड्या शिवून देतो जे आपण घरी
जे तुमच्या कपाटात साड्या पडलेल्या असतात की तुम्ही जे घालत नाही, फाटलेले फुटलेले जळले कुठल्याही साड्या 4 मीटर कापड लागतं लहान मुलीला शिवायला. 1 वर्षापासून ते 8, 9, 10 वर्षा मुलीपर्यंत आपण छानपैकी साड्या शिवून देतात. फक्त 600 रुपये शिलाई, कुठलाही पॅटर्न आणि फुल अस्तर लावतो सगळ्या साड्यांना. शिवाय तुम्ही जे नऊवारी आणतात, जे नवऱ्याच्या साड्या असतात, शालू असतात, हेवी कॉस्टली असतात, तर तुम्ही म्हणतात की अखंड शिवून द्या, तर तो पण प्रकार आपण असतो की अखंड साडी शिवून देतो. परत त्याची 6 वारी घरी बसल्या करता येते. साडीला कुठेच कट न करता ब्राह्मी पद्धतीची अखंड शिवून देतो. आणि वेल्वेटची साडी पण आहे आपल्याकडे, काटा पद्धतीची साडी आहे, ब्रोकेटची साडी आहे, डिझायनर साड्या, ऑल टाईप ऑफ फक्त आणि फक्त नऊवारी साड्या. शिवाय आपण 6 वारी जे गोल साड्या ते पण शिवून देतो. इझी टू वेअर साडी, खूपवाली साडी, 500 आणि 700 रुपये शिलाई. नक्की या पूजा कलेक्शनमध्ये व्हिजिट करा, तुम्हाला कलेक्शन खूप आवडेल. आणि फ्रेंड्स, हा व्हिडिओ बिलकुल पण स्पॉन्सरशिप नाही आहे. कोण रिकामणी मला 1 रुपया द्यायला, कारण एवढं काय माझं यूट्यूब चॅनल भारी पण नाही आहे अजून. आणि जसं काय असेल तर मी नक्की सांगेल. पण हे मी एक विचार केला की आपण लेडीज म्हटलं, लग्न म्हटलं घरात, आपण खूप कन्फ्यूज असतो. आपल्याला नेहमीच छान दिसायचं असतं, सगळ्यांपेक्षा वेगळं दिसायचं असतं. म्हणून विचार केला की मी इतकी कन्फ्यूज आहे किंवा मी इतकं सर्च करते, तर हे असंही प्रत्येक स्त्रीला वाटत असेल. म्हणून म्हटलं एक छोटीशी हेल्प होईल आणि माझा पण एखादा कंटेंट बनून जाईल यूट्यूबसाठी. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवते. आणि बघू शकता, त्यांनी मला इथं म्हणत होते ते की तुम्ही हे रेंटवर पण घेऊन जाऊ शकतात आणि तुम्हाला इन्स्टावर वगैरे काही व्हिडिओज रील्स बनवायचे असेल, व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करायची असेल, तर त्यासाठीसुद्धा मी रेंटने देत असते. हे सुद्धा मला एक त्यांची चांगली गोष्ट आवडली. तर फ्रेंड्स, मी तिथून आता साडी तर घेतलेली नाही आहे. आता तुम्ही बघू शकता, रविवारपेठ म्हटलं म्हणजे तिथं काय न मिळेल, सगळं काही मिळतं. पण एक आहे की आधी थोडं बार्गनिंग वगैरे व्हायचं ना, आता इतके फिक्स रेट झालेले आहे. आणि ऑनलाईन म्हणजे जसं की मिशो वगैरे ॲप असतात, तिथं आणि इथं काही फरक नाही वाटत मला. पण सगळं काही मिळून जातं एकाच मार्केटला, ती एक गोष्ट छान आहे. आणि जानेवारी महिना होता, हळदी कुंकूसाठी पण खूप साऱ्या वस्तू मस्त अशा वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये किंवा छान व्हरायटीमध्ये होत्या. आणि त्याच्यानंतर मला साडीच घ्यायची होती. द्वारकादास श्यामकुमारच्या शॉपला मी इथं आलेले, मग त्यांनी मोठ्या शॉपला पाठवलं. आणि इथं ज्या फ्लोअरला मी गेले लग्नाच्या साडीच्या, तर तिथं कॅमेरा अलाउड नव्हता फोटो व्हिडिओसाठी. आणि सेकंड फ्लोअरला गेले तर इथं मला घटचोला साडी एक ॲड करायची होती, सर्व लुक्स करायच्या असल्यामुळे. तर त्यांनी मला इथं क्लिक करू दिलं थोडं. तुम्ही बघू शकता आत्ता अशा प्रकारच्या पॅटर्नच्या साडीज आहे. त्यानंतर साडीज वगैरे घेतल्या, तर तोसुद्धा मी ब्लॉग तुम्हाला नक्की शेअर करेल, मी कोणत्या कोणत्या साडीज वेअर केलेल्या आहेत. त्यानंतर या रुखवताचं प्रचंड असं छान छान व्हरायटीमध्ये सुद्धा वस्तू होत्या. बाकीच्या आपल्या थोडंसं फ्रीज मॅग्नेट वगैरे तुम्ही बघू शकता, की सुंदर अप्रतिम असं छान छान वस्तू. त्याच्यानंतर हळदीच्या देण्यासाठी हे वाण, खूप छान छान वस्तू होत्या, पण मला त्या काही घ्यायच्या नव्हत्या. आणि नवरदेवाच्या मंडोळ्या घेतल्या. त्याच्यानंतर गुडियाला तिच्या मावशीने लग्नासाठी हा ड्रेस परचेस केला. आणि स्लीव्ज नाही, फिटिंग करण्यासाठी तो ड्रेस दिलेला. त्याच्यामुळे आम्ही थोडं बोर झालेलो, लागली होती भूक आणि बऱ्याच गोष्टी नाही मिळाल्या किंवा क्वालिटी किंवा जास्त महाग वाटत होतं. मग आम्ही विचार केला की आता घरी जाऊया, म्हणजे माझ्या बहिणीच्या रूमवर. आणि तिथून आपण जाणार आहोत तुळशीबागेसाठी. त्याच्यामुळे नेक्स्ट व्लॉग असणार आहे तुळशीबाग. बाय बाय.